नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. श्री विठ्ठल परिवार मावळ व मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं आयोजित कीर्तन महोत्सवाचा आज 4था दिवस आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित झालेले आहेत. तर काल या कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित होते आणि सर्वसामान्य वारकऱ्यासोबत त्यांनी जेवण केलेलं आहे. इतक्या मोठ्या उंचीचा नेता पण जमिनीवर बसून जेवण करतोय, हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं जे काही एक तगडं नियोजन आहे, मागील 8 वर्षापासून या ठिकाणी जो कीर्तन महोत्सव सोहळा होतोय, या सोहळ्यामुळे महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे. एक आगळं वेगळं आणि देखणं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज प्रबोधनकार आणि जे कीर्तनकार जे आहेत, निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन सुरू आहे आणि या मंडपामध्ये उभं राहण्यासाठी पण जागा नाही. एवढी म्हणजे एक 35 ते 40 हजार लोक या ठिकाणी उपस्थित झालेले. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत. काय नाव आणि काय सांगाल या कीर्तन महोत्सवाबद्दल? काय सांगाल कीर्तन महोत्सव? एवढा सोहळा बघून जो आनंद झाला आहे. तर अशा पद्धतीनं अनेक जण आहेत. वारकरी संप्रदायातले म्हणजे वारकरी संप्रदायाचा वसा वारसा युवा पिढीकडे नेण्याचं काम ह्या विठ्ठल परिवार मावळ आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं होते. काय सांगा? नमस्कार, मी केदार तळावडे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय सुनील अण्णाजी शेळके आणि विठ्ठल परिवार मावळ यांच्या आयोजितीमध्ये चालू असलेला हा देखणा रुबाबदार सोहळा, या सोहळ्याचं आयोजन आदरणीय आमदार साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं मावळ परिवाराच्या वतीनं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज याच ठिकाणी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. त्या कीर्तनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आहेत. तर आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचप्रमाणे काल देखील अजित पवार यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे. हा देखणा रुबाबदार सोहळा करण्याची ताकद फक्त एकाच उमेदवारामध्ये आहे, एकाच नेत्यामध्ये आहेत, ते म्हणजे मावळचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके. तर प्रत्यक्षात या ठिकाणी काय सांगाल? काय नाव तुमचं? मी बाळासाहेब तुमकर. आजचा हा सोहळा पाहता जनसमुदायाला अक्षरशः आतमध्ये बसायला जागा नाही. ते बाहेर उभे राहून जे प्रवचन ऐकतात, कीर्तन ऐकतात. आणि कालच दादांनी एक मोठंसं व्यक्त केलं की अण्णा हे पुढच्या स्तरावरती गेले पाहिजे. तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम जे गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. या ठिकाणी कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार संतोष गबळू राऊत आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगताय की आतमध्ये बसण्यासाठी जागा नाहीये? भाविक हे जे काही वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत, हे मुंबई पुणे महामार्गावर उभे राहिलेले. इतकी तुडुंब गर्दी. आज 4था दिवस आहे आणि कुसगाव बुद्रुक काले जिल्हा परिषद गटातील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित झालेत. काय सांगता? मावळ तालुका म्हणला तर साधू संतांचा बोला. मावळ तालुका म्हणलं तर साधू संतांची भूमी. या भूमीमध्ये वसा आणि वारसा जपणारे त्या मावळामध्ये प्रत्येक नागरिक आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी विठ्ठल परिवारच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. त्या सप्ताहाचं नियोजन आणि आयोजन खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं आहे. आज खऱ्या अर्थानं अण्णांच्या माध्यमातून एवढा मोठा कार्यक्रम होणं काही सोपी गोष्ट नाही. अण्णांनी चांगल्या प्रकारचं काम आणि कामाचं नियोजन करण्याचं या ठिकाणी नियोजन केलं आहे. आज खरंच पाहिलं तुम्ही, आज आतमध्ये पाय ठेवायला जागा नाहीये. सगळ्या प्रकारचं चांगलं नियोजन या ठिकाणी केलं आहे. तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांचं कौतुक केलंय. 288 आमदारामध्ये असा आमदार नाहीये. एकदम आगळं वेगळं नियोजन. काय सांगा? खऱ्या अर्थानं आपल्या मावळ तालुक्याला अभिमानाचीच गोष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे
प्रमुख नेते अजितदादा पवार साहेब यांनी अण्णांची स्तुती केली. आज आमच्या मावळ तालुक्यातील सर्व मावळकरांचा अभिमानाने आज छाती फुगवते. कारण आज आम्हाला अभिमान वाटतो, कारण आमच्या अण्णांनी आज मावळातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नाव केलं. आणि या संप्रदायाच्या माध्यमातून अण्णांनी खऱ्या अर्थाने एक चांगली मोठी उंचीच निर्माण केली या तालुक्याची. तुमच्या मार्गदर्शनाखाली उभाटा गट, शिवसेना यामधल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि काल शिवराज पॅलेस या ठिकाणी जो दादांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष, नगरसेवक यामध्ये तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि वडगाव नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगरसेवक, नगराध्यक्षांच्या सत्कार आणि तिथेही पक्ष प्रवेश झाला, त्याबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम वाघमारे साहेब, तुम्हाला एक विनंती करतो, हे जे व्यासपीठ आहे हे सांप्रदायिक आहे आणि ते जे व्यासपीठ आहे ते राजकीय व्यासपीठ आहे. त्यामुळे संप्रदायामध्ये राजकारण आणणं हे मला योग्य वाटत नाहीये. दादा इथं आले होते ना? दादा हे अण्णांच्या प्रेमापोटी आणि संप्रदायाची त्यांना कीर्तन महोत्सवासाठी आले होते, एक राजकीय म्हणून तिथे आले नाही. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगरसेविका या ठिकाणी संगीता काकी खळदे आहेत. काकी, काय सांगा? नमस्कार. महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकमेव आमदार अशा आहेत की ज्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केला आणि तो फक्त अण्णाच करू शकतात. आणि आम्ही त्याच्यासाठी चालूय, पण आता इथे एवढी गर्दी आहे की आम्हाला आतमध्ये जायलाच चान्स नाहीये कुठे. आम्ही आता बाहेरनच ऐकतो, पण एवढा मोठा सप्ताह आणि एवढे लोक जमा होणं म्हणजे खूपच मोठं हे इथे, की आपल्याला शब्दात नाही सांगू शकत आपण की इथे काय हे होतं, की लोकांना एवढं छान प्रवचन ऐकायला मिळतं. सगळे लोक त्याच्यातच धन्य मानतायत ते. आणि आमदार जेवढं करतायत तेवढं तर म्हणजे नाही करू शकत कोणी. आम्ही खूप छान वाटतं. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आयोजित होणारा हा कीर्तन महोत्सव आज 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी हजारोच्या संख्येने, म्हणजे जो मंडप आहे भव्य दिव्य, त्या मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही म्हणून जिकडं पाहो तिकडं भाविक उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल सर, काय नाव तुमचं? गोरख जांभूळकर. अण्णांच्या बाबतीत अगदी बोलल तेवढं कमीच आहे. अगदी साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा, अगदी दिवाळी दसऱ्याचं स्वरूप आले आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये जसं लोक अगदी नाशिकला जसा कुंभमेळा भरतो तसा ही एक पर्वणीच आहे आमच्या मावळ तालुक्यासाठी. साक्षात पंढरी मावळ तालुक्यामध्ये अवतरलेली आहे. तर आजची असणारी जी ही गर्दी आहे, इतकी हजारोच्या संख्येने गर्दी आहे की मुंबई पुणे महामार्ग या ठिकाणी जाम झालेला आहे. जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि ह्या गर्दीमध्ये तर जिकडं पाहो तिकडं गर्दीच गर्दी आहे. गर्दी आतमध्ये असल्यामुळं नागरिक महामार्गावर आहेत. तर काही काय नाव तुमचं आणि तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल या कीर्तन महोत्सवाबद्दल? आम्ही अहिल्यानगर मधून आलो. काय नाव तुमचं? अंबिका नामदे. कसं वाटलं इथलं? मला खूप छान वाटलं इथे. पहिलेच वेळेस आलेले, खूप चांगलं. हे खूप गर्दी आहे, खूप. महाराष्ट्रात असा कुठं सोहळा पाहिला का? नाही कुठंच नाही पाहिलं. काय नाव तुमचं? मंगल आवरंगे. कुठून आलात? दौंडवरून. बरं, कसं वाटलं इथं छान आले? वाटतं. इतकं पब्लिक कधीच नाही बघितलं. बरं, काय नाव तुमचं? नंदा नामदे. कुठून आलात? अहिल्यानगर. तर अहिल्यानगर इथून या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि जिकडं पाहो तिकडं तुडुंबाशी गर्दी आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे. एक मिनिट, पुढे जाऊ दे. एक मिनिट. काय सांगाल? तुम्हाला जागा नाही, या ठिकाणी बरेचसे नागरिक उपस्थित आहेत. काय नाव तुमचं? नाव काय? मेघा काळोखे. काय सांगाल? तर इतक्या हजारोच्या संख्येने भाविक इथं उपस्थित झालेले आहेत आणि महाराष्ट्रातला हा एक आगळा वेगळा आणि देखणा कीर्तन सोहळा मागील 8 वर्षापासून विठ्ठल परिवार मावळ आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं होत आहे. सर्व
या ठिकाणी जे भाविक आहेत ते उभं राहून या ठिकाणी कीर्तन ऐकत आहे. सर्व या ठिकाणी उभं राहून इतकी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. एक आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. साक्षात पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे. तर बर काय सांगाल? काही नाही. अण्णांच्या ह्या कीर्तन महोत्सवाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचं हे मावळ म्हणजे साक्षात पंढरपूर अवतरल्यासारखं आम्हाला इथं जाणीव होती या 5 दिवसामध्ये. अण्णांचं हे पुण्य आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या मावळच्या भूमीला पूर्ण पंढरपुराची जाणीव करून देणारे आमचे अण्णा हे पूर्ण महाराष्ट्रातले एकमेव आमदार आणि एकमेव आमदार राहणारच. काय नाव तुमचं? जयश्री सुतार. बर काय सांगाल कार्यक्रम? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामचे शहर अध्यक्ष. तर बरेच या ठिकाणी नागरिकांची प्रचंड अशी गर्दी झालेली. काय सांगाल नेमकं या ठिकाणी आलात? ऐका ना, या ठिकाणी काय सांगाल? अहो जायला जागा नाही आतमध्ये. तर या ठिकाणी अनेक जण आहेत की नागरिकांना आतमध्ये इतकी तुडुंब गर्दी. बर काय सांगाल? काय नाव तुमचं? बोला बोला काय बोला काय गर्दी आतमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे प्रवेशद्वारावर हजारोच्या संख्येने नागरिक महामार्गाच्या आजूबाजूला उपस्थित झालेले आहेत. तर नागरिक बाहेर येऊन या ठिकाणी बसलेले आहेत. आयुष्यामध्ये अहो आजच्या एवढी गर्दी आहे ना, आजपर्यंत कोणत्याही सप्त्याला बघितली नाही. अशी तुफान गर्दी झालेली आहे. सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले, गर्दीच गर्दी झालेली आहे. काय सांगाल? अण्णांनी खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी केलेली आहे. असा सोहळा अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या पुणे जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात नाही होणार असा सोहळा केलाय. एक नंबर सोहळा आहे. एक नंबर सोहळा असल्याचं भाविकाकडनं. तर इथं बाबाजी दही भाती आहेत, बाबाजीकडनं जाणून घेऊ. बाबाजी काय सांगाल? हा कीर्तन सोहळा जो आहे हा देशामध्ये चर्चेला जातो. इतका प्रचंड गर्दी आणि एकदम योग्य नियोजन. अद्भुत गर्दी जमलेली आहे इथं. मावळात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असा कुठं कार्यक्रम झाला नाही. हा सुनील अण्णांमुळं फक्त मावळामध्ये होऊ शकतो, बाकी दुसऱ्या कोणामुळे नाही. ही अद्भुत गर्दी, एवढी पब्लिक कुठंच जमत नाही. अण्णांचं प्रत्येक गावामध्ये सहकार्य, प्रत्येक गावातून येणारी पब्लिक अण्णांच्यामुळे ती पंढरपुरामध्ये जशी लोक जमतात, पंढरपुरापेक्षाही आत्ता मावळात पंढरपूर हे झालेलं आहे. आणि दरवर्षी मावळात पंढरपूर चालू राहतं, हे फक्त अण्णांमुळे आहे. धन्यवाद. तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं या ठिकाणी हे गंध वगैरे लावतात. काय नाव तुमचं? दिनेश महाराज पवार. बरं दिनेश महाराज, किती माणसं येतात? ते साधारण 30 ते 35 हजार लोक येतात, पण आज सर्वाधिक माणसं आलेली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता म्हणजे इंदोरीकर महाराजांचं जे कीर्तन असतं त्या ठिकाणी सर्व ठिकाणी गर्दी असतेच समजा, पण अण्णांच्या इथं जो कार्यक्रम आता आम्ही 7 ते 8 वर्ष आले येतोय आणि असा कार्यक्रम आम्ही म्हणजे भेटत तर नाहीच आहे. नागरिक रस्त्यावर बसलेत. हो हो कसं आहे, आणि महत्वाचं आपली भारतीय बैठक आहे, छान वाटतं असं बसून पण पहा सगळ्यांनी, म्हणजे नाही का आपल्यासाठी. तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय, तर या ठिकाणी वारकरी संप्रदायातले चोपदार आहेत. काय सांगाल, कसा सोहळा आहे? आनंदाचा सोहळा आहे हा. सुनील अण्णाचा आहे ना, आनंदाचा सोहळा आहे. आणि सगळ्या ही पब्लिकचा अगदी मनपूर्वक
स्वागत. तर या ठिकाणी महाराज काय सांगाल या कीर्तन सोहळ्याबद्दल? कीर्तन सोहळा या मावळ तालुक्यामध्ये आमदारांच्या या नेतृत्वामध्ये खूप मोठा सोहळा असा जवळजवळ पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा सोहळा या ठिकाणी भरतो आणि पंचदिवशी महाराष्ट्रात, हा देशात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, पूर्ण एकदम भव्य आणि दिव्य असा सोहळा या ठिकाणी भरतो. पंढरी अवतरल्यासारखी झाली या ठिकाणी कामशेटमध्ये. खूप मोठा सोहळा भरतो या ठिकाणी. उद्या काल्याचं कीर्तन आणि शेवटचं उद्या काल्याचं कीर्तन आहे. सकाळी पूर्ण नगर प्रदक्षिणा असते. नगर प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर मग सकाळी काल्याचं कीर्तन असतं. काल्याच्या कीर्तनालाही याच्याही पेक्षा अजूनही लोक येतात. हा, दुप्पट लोक येतात याच्यापेक्षा अजून. तर साधारण आज एक 35,000 लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि या सोहळ्यामध्ये म्हणजे कुठंही आपल्याला जायचं म्हणलं तरी जाता येणार नाही, पाय ठेवायला देखील जागा नाही, असं एक आगळं वेगळं नियोजन या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके आणि श्री विठ्ठल परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी नागरिक भाविक बसलेले आहेत. काही तासन तास उभे आहेत. उभे असून पण या ठिकाणी कीर्तन सोहळ्याला होणारी ही जी गर्दी आहे, लहान चिमुकलेही या ठिकाणी जिथं जागा भेटेल त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ही असणारी ही जी प्रचंड गर्दी आणि इथं जो काही वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम मागील 8 वर्षापासून श्री विठ्ठल परिवार मावळ आणि मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं केलं जातंय. काही तासामध्येच हे 35 ते 40,000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते आणि एक आगळं वेगळं आणि एक नियोजन म्हणलं तर मावळ तालुक्यामधला जो कामशेत येथील जो कीर्तन महोत्सव जो आहे, हा कीर्तन महोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांना एक आदर्श असा कार्यक्रम ठरत आहे. जिकडं पाहावं तिकडं या ठिकाणी गर्दी आहे. कुणाला बाहेरही येता येत नाही आणि आतही जाता येत नाही अशी गर्दी झालेली. ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी लोक येऊन बसत आहेत. सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आतमध्ये जागा नसल्यामुळं काय सांगाल? मी सुनीलांना सांगतो तुम्हाला आणि ते नसले तरी सांगतो. असं सांगतोय की त्याच्यासारखा तुकाराम सारखा हे शेळके साहेब आहेत आणि त्यांचं हे मोठं कार्य आहे. इथं माणसाला जागा नाही बसा एवढं कार्य आहे का नाही. म्हणून असा माणूस तुकारामासारखा आणि शेळकेसारखा माणूस त्या जगात तरी नाही भेटणार. दातृत्व, मातृत्व, कर्तृत्व आणि कार्यक्षम नेतृत्व असलेले सुनील शेळके यांचं या ठिकाणी वारकऱ्यांकडनं कौतुक होत आहे. तर या ठिकाणी बरेचसे तरुण वारकरी बसलेले आहेत. तर आम्ही त्यांना कसं काय बसलं तर आतमध्ये गेला नाही. गर्दी खूप. अण्णांनी अजून कसं नियोजन करायला पाहिजे. काय नाव तुमचं? सारिका मयूर काळोखे. कसं वाटलं? खूप छान, सुंदर. तर तरुण वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत. काय नाव तुमचं? स्नेहल. देहूगावरून आली मी. देहूगाव. तुम्ही? देऊगाव. कसं वाटलं? छान आहे. आतमध्ये बसता आलं नाही त्याबद्दल? गर्दी आहे खूप आणि बाहेर स्क्रीन असते तर अजून चांगलं झालं असतं. तर काही भाविकांना स्क्रीनवर कीर्तन बघण्याची वेळ आलेली आहे. इतकी प्रचंड अशी गर्दी आहे आणि ह्या गर्दीमध्ये जिथं जागा भेटल त्या ठिकाणी लोक उभं राहून कीर्तनाचा आनंद घेत आहेत. तर या ठिकाणी जिथं जागा भेटल त्या ठिकाणी भाविक उपस्थित आहेत. तर आतमध्ये जाण्यासाठी जागा नाही अशी एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे. तर कामशेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित आहेत. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित झालेले आहेत आणि इथली गर्दी इतकी प्रचंड आहे की आतमध्येही जाता येत नाही.
आणि मिळेल तिथं उभं राहून सर्व भाविक या ठिकाणी कीर्तन ऐकत आहे. 3 वर्षात स्तनातलं दूध पिणारी पोरं बापाच्या नावेला आहे आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या नावेला. याला फक्त 4 गोष्टी जबाबदार आहे. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने पोरांची केलेली लाड. आज इतके कसायला गाय देणं आणि तारुड्याला मुलगी देणं सारखी. प्रचंड हजारोच्या संख्येने गर्दी आणि आतमध्ये गर्दी असल्यामुळे ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी भाविक उपस्थित राहून या ठिकाणी कीर्तन ऐकत आहेत. बायकोच्या घरातले दागिने मोडणारे लोक आहेत. डुगड्या विकल्या डुगडे विकून जाऊ तर या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं योग्य असं नियोजन करण्यात येत आहे. मिळेल त्या जागेमध्ये उपस्थित राहून सर्वजण या ठिकाणी कीर्तन ऐकत आहेत. गर्दी इतकी झालेली आहे की महामार्गावर नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर काही तासामध्ये सर्व नागरिक या ठिकाणी जेवण करून एकदम व्यवस्थितपणे घरी पोचले जातात. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आणि विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सव म्हणजे नववर्षाची सुरुवात आणि वारकरी संप्रदायाचे आचार विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम मागील 8 वर्षापासून या ठिकाणी करण्यात येत आहे. तर इथला हा सोहळा एकदम आनंदाचा सोहळा या ठिकाणी आहे. या ठिकाणी निलेश राक्षे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो. निलेश भाऊ, काय सांगाल याबद्दल? बोला. आता खरं वैष्णवांचा मेळा, आमदार सुनील शेळके जनसेवक कार्यसम्राट, महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांपैकी असा हा सप्ताह कुणीही भरवत नाही. कारण का कालच दादांनी हा उल्लेख केला, अखंड महाराष्ट्रामध्ये असा सप्ताह कुठेही होत नाही. मावळचे जनसेवक कार्यसम्राट आमदार व विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा असा मोठा सप्ताह भरवण्यात आलेला आहे. तर मी सर्व भाविकांचे, सर्व वारकऱ्यांचे खरं तर सुंदर असं नियोजन आहे इथं केलेलं आहे. तरी सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. हा वैष्णवांचा मेळा भरलेला आहे इथं. धन्यवाद. तर इथला असणारा हा जो कीर्तन महोत्सव म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदर्श असा कीर्तन महोत्सव आहे आणि भारतामध्ये असा कीर्तन महोत्सव भरवलेला अद्याप कुठे नोंद घेतली नाही. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावा असा हा कीर्तन महोत्सवाचा सोहळा मावळ तालुक्यातील या ठिकाणी जे कामशेत आहे, कामशेत हद्दीमध्ये या ठिकाणी साजरा होतोय. तर जे काही या ठिकाणी काय सांगाल कीर्तन सोहळ्याबद्दल? विवेक काळोखे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर एक म्हणजे हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी काने नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत विजय वामनराव सतकर. काय सांगा? याची डोळी देही याची डोळा या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून, विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून हा सोहळा आपण मावळ तालुक्यामध्ये एक पर्वणी म्हणून पाहिले जाते. अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये साधारण एक 5 दिवस हा सोहळा चालतो. या ठिकाणी उत्तम व्यवस्था जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था असेल, जाण्या येण्याची व्यवस्था असेल, नागरिकांना कुठेही गैरसोय नाही अशा पद्धतीचा हा सोहळा सुनियोजित माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आपण सातत्याने साधारण 8 वर्ष झाले हा सोहळा अत्यंत उत्साहाने या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आमदारांना मावळ तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद.
मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी स्वतः पंक्तीमध्ये जेवण करून प्रत्येक वारकरी जेवण झालं का नाही हे इथपर्यंतची काळजी घेणारे आमदार आणि या आमदारांच्या या विठ्ठल परिवार मावळ कीर्तन महोत्सवाला हजारोची होणारी ही गर्दी ही एकदम गर्दी जी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी कुठेही गर्दी आपण पाहू शकत नाही असे गर्दी आणि दर्दी वारकरी या ठिकाणी आहेत. तर कामशेत पोलीस स्टेशनच्या वतीनं एक कडक बंदोबस्त करण्यात येत आहे. या ठिकाणी API पवार साहेब आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. साहेब, काय सांगाल की इतका मोठा हजारोच्या संख्येने कीर्तन सोहळ्याला नागरिकांची उपस्थिती आहे, वाहतूक व्यवस्था असेल, पोलिसांची जी काही कडेकोट बंदोबस्त आहे त्याबद्दल काय सांगाल? पोलीस निरीक्षक कामशेत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या बंदोबस्ताकरता वाहतूक नियंत्रणाकरता व आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज रोजच्यापेक्षा गर्दी जास्त दिसत आहे, त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त लावून घेतलेला आहे. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि या ठिकाणी दर दिवशीपेक्षा दुपटीने या ठिकाणी भाविक उपस्थित झालेले आहेत. तर महाराष्ट्रामधला हा आगळा वेगळा आणि देखना कीर्तन महोत्सव सोहळा जो आहे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकांना इथं साक्षात पंढरी अवतरल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि पंढरी अवतरल्याचं या ठिकाणी जे दृश्य आहे खरंच म्हणजे की कीर्तन महोत्सव म्हणलं की श्री विठ्ठल परिवार मावळ आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी ह्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनामध्ये सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तर कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 288 आमदारामध्ये असा नियोजनबद्ध कीर्तन सोहळा आयोजन करणारा आमदार कुणीही नाही, फक्त सुनील शेळके आहेत हे या ठिकाणी उल्लेख झाला. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वसाधारण वारकऱ्यांसोबत स्नेहभोजन घेतलेलं आहे. अति उच्च पदावर असलेला व्यक्ती पण जमिनीवर बसून जेवतो, ही वारकरी संप्रदायाची असणारी ताकद या ठिकाणी दिसते. काही वेळातच या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर ही हजारोची गर्दी काही तासामध्ये ही व्यवस्थित घरी जात असते. तर बघूयात, गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद घेण्यासारखा हा कीर्तन महोत्सव सोहळा आहे. मागील 8 वर्षापासून या ठिकाणी आयोजन होतोय. तर या सोहळ्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक मध्ये होईल अशी इथल्या नागरिकांचीही मागणी आहे आणि इथलं जे आगळं वेगळं देखणं नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.